तर ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत। ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। भाजपचे हर्ष पटेल विजयी झालेले आहेत। ही आताची ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 55 मधनं हर्ष पटेल यांचा विजय झालेला आहे। भाजपची मुंबईतली घोडदौड सुरूच आहे। 99 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा विजय सुद्धा झालाय आणि शिंदेची शिवसेना 31 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे। 130 चा जो आकडा आहे तो जवळपास आता पार करतेय महायुती मुंबईमध्ये, असं सध्या तरी दिसतंय। ठाकरे सेना 63 जागांवरच मर्यादित राहिले, तर मनसे 9 जागांवर सध्या आघाडीवर आहे। काँग्रेस 14 जागांवर सध्या आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अद्याप खातं उघडता आलेलं नाही, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे। आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर यांचा पराभव झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। तर खोसकर या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। नाशिकमध्ये उल्हासनगरमध्ये काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे। उल्हासनगरमध्ये काँग्रेस एका जागेवर विजयी होताना दिसतंय। इंदुमती खोसकर यांचा पराभव झालेला आहे। नाशिकमधली ही बातमी आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी काँग्रेसच्या गोटातली, उल्हासनगरमध्ये काँग्रेसनं खातं उघडलं आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या अंजली साळवे या विजयी झालेल्या आहेत। सोलापूर प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपचे 3 उमेदवार विजयी आहेत। माजी आमदार दिलीप मानेंचे बंधू जयकुमार माने हे देखील विजयी झालेले आहेत। भाजपचे दीपक जमादार, संगीता जाधव विजयी आहेत। महत्त्वाची अपडेट, सोलापूरमधली प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपचे 3ही उमेदवार विजयी ठरताना दिसत आहेत। तर वैशाली अजित शेणकर विजयी झालेले आहेत। आणि अनेक महापालिकांमधले ज्या अपडेट्स आहेत ते आपण पाहतो सध्या। मुंबई प्रभाग क्रमांक, यानंतर आपण पुणे प्रभाग क्रमांक 25 मधली अपडेट बघूया। भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट यांचा विजय झालेला आहे आणि सोबतच कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित सुद्धा विजयी झालेले आहेत। भाजपचे एकाच वॉर्डमधल्या 4ही प्रभागामधले उमेदवार विजयी झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या प्रभागात भाजप पराभूत झाल्याचं समजतंय। माफ करा अजिंक्य, मध्येच तुम्हाला थांबवलं। या घडीला एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। वांद्रे इथल्या कुटुंब न्यायालय इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, सध्या न्यायालयाची संपूर्ण इमारत ही रिकामी करण्यात आलेली आहे। बॉम्ब शोधक पथकाला या ठिकाणी घटनास्थळी पाचारण सुद्धा करण्यात आलेलं आहे। कुटुंब न्यायालय व्यवस्थापनाला बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला। सूत्रांकडून या संदर्भात अपडेट मिळते। या घडीची महत्त्वाची बातमी, वांद्रेत निवडणुकीच्या या धामधुमीत अनेक लोकप्रतिनिधी विजयाचा गुलाल उधळत असताना इथं मात्र वांद्रेत कुटुंब न्यायालय इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर येताना दिसते। आता आपण निवडणुकांच्या अपडेटकडे वळूया। महत्त्वाची बातमी, राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट विजयी झालेले आहेत। पुण्यातला भाजपचा हा विजय, तर तिथं वांद्रे कोर्टाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आलेला आहे। आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। वांद्रे कोर्टाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याचं समजतंय आणि सध्या ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आलेली असून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली माहिती सूत्रांकडून मिळतेय। अपडेट ब्रेकिंग आपण पाहतो सध्या। मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या प्रभागात भाजप पराभूत झाल्याचं समजतंय। पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 3 ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या आणि दत्ता बहिरट, निलेश निकम, अंजली ओरसे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले। तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटला 84 पैकी 41 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। त्यामुळे मालेगावमध्ये पहिली इस्लामिक खरं तर फ्रंट या ठिकाणी दबदबा या ठिकाणी पाहायला मिळेल। मालेगावमध्ये इस्लामिक महानगरपालिका म्हणून मालेगाव पुढे जाऊन प्रचलित होईल असं म्हटलं जात आहे। पहिली इस्लामिक महानगरपालिका म्हणून मालेगावकडे पाहिलं जात आहे। खूप मोठा हा निकाल आपल्याला म्हणावा लागेल। महाराष्ट्रातली पहिली कदाचित इस्लामिक ही महापालिका म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं असू शकेल, राजकीय पक्षांची सत्ता असल्याच्या अनुषंगानं, कारण 84 पैकी 41 जागा या इस्लामिक पार्टीला
35 जागा मिळाल्या आहेत, समाजवादी पार्टीला 6 जागा मिळालेल्या आहेत. आणि याच अनुषंगानं आता शिवसेनेचा खरं तर दबदबा होता मालेगाव पालिकेमध्ये. दादा भुसे जे मंत्री आहेत त्या दादा भुसेंच्या एकंदरीतच वर्चस्वाला हा सुरुंग आहे का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि शिवसेना फक्त 18 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे मालेगावमध्ये खूप मोठा हा उलटफेर असू शकतो असं सध्या दिसतंय. आणखीन एक महत्वाची बातमी, ठाण्यात शिंदेंच्या गडात ठाकरेंची शिवसेना दबदबा प्रस्थापित करताना दिसतीये. 2 शिवसेना आमने सामने आहेत. ठाण्यामध्ये शिंदेंचा गड मानला जातो ठाण्यात, पण इथं मात्र ठाकरे बंधूंची सभा देखील झालेली होती. आता शिंदेंच्या या गडात, शिंदेंच्या या प्रभागात ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरताना दिसतीये. शिंदेंची प्रतिष्ठा पणाला. ठाण्यामध्ये खरं तर 131 पैकी 78 जागा जवळपास शिंदेंची शिवसेना लढत होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.